शेतकरी संघटनेच्या एका माजी पदाधिकाऱ्याच्या नावानं परस्पर खोटी बातमी देऊन शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी खोटारडेपणाचा कळस गाठला आहे। पण मंडलिक आणि त्यांच्या बगलबच्च्यांची बनावटगिरी उघड झाली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भुदरगड तालुका माजी अध्यक्ष नितीन पवार यांनी निवेदन प्रसिद्धीसाठी दिलं असं भासवून शेट्टींना विरोध करणाऱ्या महाडिकांना हिसका दाखवा असं विधान पवार यांनी म्हटल्याचं जाहीर करण्यात आलं। प्रत्यक्षात आज भुदरगड तालुक्यातील आकुर्डे इथं राहणाऱ्या नितीन पवार यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली। 2 वृत्तपत्रात आजच्या अंकात नितीन पवार यांच्या नावानं एक बातमी छापून आली। ते वाचून नितीन पवार यांनी खरी परिस्थिती जाहीर केली। शेट्टींना विरोध करणाऱ्या महाडिकांना हिसका दाखवा या मथळ्याखाली छापून आलेली बातमी म्हणजे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक गटाचा खोडसाळपणा आहे। मी कोणतंही निवेदन प्रसिद्धीस दिलं नसून 2 महिन्यापूर्वीच आपण वैयक्तिक कारणास्तव शेतकरी संघटनेच्या पदाचा राजीनामा दिला आहे असं नितीन पवार यांनी स्पष्ट केलं। सध्या माझ्या घरात एक दुःखद घटना घडली असून निवडणुकीपासून मी पूर्णपणे अलिप्त आहे। तरीही 6 महिन्यापूर्वीचा माझा जुना फोटो वापरून माझ्या नावे संपूर्ण खोटी बातमी वृत्तपत्रांमध्ये देण्यात आली आहे। या प्रकाराचा निषेध करत असून खोटारड्या मंडलिक कंपूवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा नितीन पवार यांनी दिला। कारण ज्यावेळी मी 2 वर्षापूर्वी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राजीनामा दिला त्यावेळीपासून मी फक्त माझ्या घरचेच काम करतोय आणि संघटनेचं काम ज्यावेळी मला जमल त्यावेळी मी करत असतो। त्यामुळे जी बातमी जी आज दिलेली आहे जी प्रकाशित केलेली आहे ती खोडसळपणाचा भाग म्हणून तुम्ही त्याला समजण्यात यावं आणि जे खासदार राजू शेट्टींनी दिलेले जे आदेश आहेत त्या आदेशानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटना भुदरगड तालुक्याच्या वतीनं जे महाडिक साहेबांना जो पाठिंबा दिलेला आहे जो महाआघाडीच्या माध्यमातून जो पाठिंबा दिला त्या पाठिंबाला आमचाही सर्वस्वी त्याला पाठिंबा राहणार आहे आणि आम्ही 100% महाडिक साहेबांच्या बरोबरच असणार आणि ही जी बातमी जी चुकीची जी अवलोकन जे करून जे पाठवलेले आहे ती चुकीच्या पद्धतीनं दिलेली आहे आणि त्या बातमीशी माझा कुठल्याही प्रकारे अधिकार हक्क अजिबात नाही। प्रसिद्ध झालेल्या बातमीशी आपला कसलाही संबंध नाही असं नितीन पवार यांनी लेखी स्वरूपातही जाहीर केलंय। एखाद्या कार्यकर्त्याचा वापर करून त्याचा बळी द्यायचा ही संजय मंडलिक यांची लबाड प्रवृत्ती पुन्हा एकदा या निमित्तानं दिसून आली आहे।